ओम परमपूज्य परम सद्गुरु भगवान श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन चिंतामणी पोथी। लेखक पंचसाधन मार्गी भगवंत शास्त्री आहोर। वाचन पंचसाधन अनुयायी मेधा दाते। अध्याय 13वा। श्रींचे चरणवंदन गेलो अत्यंत आनंदनं। श्रींच्या ध्यासात रंगून जात असे सदा मी। श्रींचा लागला ज्याला ध्यास त्याचा वाढे परमार्थिक व्यास। त्याच्या आकांक्षा विलयास जातात त्या क्रमशः। निर्माण होणे आकांक्षा मुळातच ही चुकीची कक्षा। म्हणूनच सद्गुरूंची अपेक्षा नष्ट होणे आकांक्षा। आकांक्षा न होणे निर्माण परमभाग्याची ही असे खुण। सद्गुरूंचा लाभता दृष्टीबाण निर्बीज होय आकांक्षा। हे हवे मज ते हवे, जे जे मिळेल ते ते हवे, जे न मिळेल तेही हवे, यातच जन्म जात असे। हवे हे थांबावयास हवे, तरीच काही मिळेल नव्हे। तेव्हाच थांबतील हवेचे थवे, अलभ्य काही लाभेल। परमभाग्य प्राप्तीसह परमकल्याण व्हावे असं पुजावे, परमपूज्यास परम सद्गुरूस बजावे। त्या परम सद्गुरूंनी वेदतत्व दश प्रकटुनी वेदांच्या 10 आज्ञा सांगूनी उपदेश दिले भक्तास। 1946 सन ऑगस्ट महिन्यात भक्त कांतीलाल पटेल यास पत्र श्रींनी धाडले। केवळ हे पत्र नसून होते श्रींचे निवेदन। अत्यंत मौलिक विवेचन श्रींचे यात होते ते। या 20व्या शतकात केवढे विज्ञान होत प्रकट, प्रगती त्याची अफाट होत ऐसे असता पाहती। या धार्मिक भावनांची आणि श्रुतींच्या पुनरुज्जीवनाची आहे का आवश्यकता, याची शक्यताही आहे का? श्रुती पुनरुज्जीवनाबद्दल संदेह पहा येईल, प्रश्न शंका ज्या येतील श्रींनी आधीच जाणले। जे आवश्यक अत्यंत आजही पाळावयासाठी हवे असत असे कोणते त्रिकालाबाधित सत्य वेद प्रतिपादित, याचा खुलासा श्री करीत वरील प्रश्नांची उत्तरे त्यात श्रींनी दिली निवेदनात वेद तत्वदशकात। सत्य, अहिंसा, शिवसंकल्प, सर्वानुभूती, दया, तप, पवित्राचरण, दातृत्व, ब्रह्मचर्य, स्वाध्याय ऐसे ईश्वर प्रणिधान अशा या 10 आज्ञा असून वेदांच्या या 5 जाण त्याचप्रमाणे आहेत। या 10 आज्ञांचा क्रमवार विचार करावयाचा भाग अत्यंत महत्त्वाचा, व्यापकत्वही अत्यंत। सत्य आज्ञा पहिली असत, सत्य पाळा सदोदित, सत्याचरण नावेनेच तुम्ही तरुण जाणवो। दुसरी आज्ञा अहिंसा करणे, निरपराध लोकांची हिंसा महाभयंकर दोष ऐसा, म्हणून ही अहिंसा पाळावी। सर्वानुभूती, दया असत, सर्वत्र चांडाळा प्रत करा सर्वांचे चिंतन हित, तिसरी आज्ञा पाहावो। चौथी आज्ञा शिवसंकल्प, निरंतर उत्तम संकल्प येवोत माझ्या मनात, सत्कर्म घडे ज्यायोगे। 5वी आज्ञा दातृत्व, असे ज्याच्या ठायी दातृत्व त्याच्या ऐश्वर्यास नष्टत्व न येता वाढते। 6वी आज्ञा पवित्राचरण, ठेवा शुद्ध पवित्राचरण, परोपकारमय जीवन व्यतीत करा ऐसे हे। 7वी आज्ञा ब्रह्मचर्य असून विद्या व राष्ट्राचे संवर्धन ब्रह्मचर्य तपानेच जाणं शक्य आहे पाहणे। 8वी आज्ञा तप असून तपाचरणाशिवाय जाणं ईश्वर स्वरूपाचे आकलन होणे शक्य नसेच। 9वी आज्ञा स्वाध्याय असून करा वेदशास्त्राचे अध्ययन, जेणेकरून अंतःकरण पवित्र होईल अत्यंत। ईश्वर प्रणिधान 10वी, हे ईश्वरा कोणत्याही परिस्थितीत तुझा मी त्याग नाही करणार। आमचा आहेस तूच, एक तूच, आम्ही आहोत तुझेच। ईश्वर प्रणिधान, स्वाध्याय, तप, क्रियायोग, उपासना वेदांच्या या 10 आज्ञा श्रींनी करून वर्णना शेवटी केले निवेदना श्रींनी पहा असे ते। वेदमातेच्या या 10 जरी कोणी पाळील पहा तरी, वेदमातेच्या या आज्ञा 10 जरी कोणी पाळील पहा तरी त्याला निःसंशय मोक्ष लाभेल पहा की। परी या 10 आज्ञांचे पालन करावयाची काया वाचा मने करून झाले पाहिजे ऐसे लिहून श्रींनी पत्र संपवले। हे संपूर्ण पत्र असत आपणास पाहावयास मिळतं। जीवनाची वाटचाल ग्रंथात मुद्रित केले असेच। त्यामुळे पहा आपणा सर्वांप्रत श्रींचे अक्षर पाहावया मिळतं। श्रींच्या अक्षराचे दर्शन होतं महान या ग्रंथात। 1958 या इसवी सनापासून श्रींनी बंद केले लिखाण, लेखणी धरणे सोडले। श्रींच्या हस्ताक्षरात ज्यांना ज्यांना पत्र जातं खरोखरीच ते धन्य असत। धन्य भाग्य काय वर्णावे। खुद्द त्या परमेश्वराने पत्र पहा स्वये लिहिणे आणि ते पहा मिळणे भाग्य अपार असेच।
पत्र परमेश्वराने लिहावे ते ज्यांना मिळावे त्यावेळी अधिक काय असावे सौभाग्य त्यांचे पाहते. आस्तिक असो वा नास्तिक कोणी आपण असावे सदाचरणी असेच वाटले अंतःकरणी सत्य सर्वा मान्यते. निरपराध लोकांची हिंसा मान्य असेल कोण ऐसा सकल हित चिंतनात तसा आनंद सर्वा होतसे लाभेल. चांगले संकल्प मनात यावेत कुणाही वाटत सत्कार्यास्तव व्यय जो होतो ऐश्वर्य देतो निश्चित. ठेवता पवित्राचरण होतसे आत्मकल्याण ब्रह्मचर्याचे पालन विद्या राष्ट्र आवश्यक. तपाने कळतो ईश्वर स्वाध्याये पवित्र अंतर तू माझा मी तुझा तर हेच ईश्वर प्रधान. वेद तत्वदशक निवेदन श्रींनी पहा निवेदन पुढे श्री लिहितात जाण पुढील प्रमाणे पाहते. आर्यवर्तीय प्रचलित जो धर्म दिसून येत विडंबित हे स्वरूप असत प्राचीन सनातन धर्माचे. केवळ जन्मानुसार हरेक व्यक्ती आपले श्रेष्ठत्व प्रतिपादती थोडेफार ब्राह्मण सती बाकी सारे शूद्रच. चातुर्वर्ण व्यवस्था जाण केवळ जन्मावर नसून गुण कर्मानुसार असून ऐशी योजना वर्णाची. ईश्वरकृत कार्य विश्वासाठी नसते विशिष्ट जातीसाठी. वेदात नसे असे कुठेही ज्ञान हे विशिष्ट लोकांस्तव. वेदातील त्या तत्त्वज्ञाना विशिष्ट लोकावीण इतरांना सांगू नये अशा बंधना वेदात कोठे नसेच. ईश्वर प्रतिपादित तत्त्वज्ञान त्याचे करणे अध्ययन तदनुसार करणे वर्तन करणे ईश्वरोपासना हा सर्व मानवाचा तर आहे पहा अधिकार. कुणी न वगळला जाणार सर्वांसाठीच योजना. वेदोपासना वेदाध्ययन वेदाज्ञांचे पालन आहेत हे अधिकार समान सर्व मानव जातीस. हीच सत्य सनातन धर्माचे असे शिकवणं. समस्त धर्माचे मूळ जाणं आहे सनातन धर्मात. सर्व धर्म सर्व पंथ याच सनातन धर्माच्या निश्चित शाखा उपशाखा असत. ऐसा महान धर्म हा. ऐसे श्रींचे विचार असत सनातन धर्माबाबत. श्रींचे ऐसे स्पष्ट मत सत्य धर्माविषयी. समाज सुधारण्याच्या नावाखाली जी उसळलेली मतप्रणाली चातुर्वर्ण येण्या मोडकळी प्रहार झाले त्यावर. त्या मतप्रणाली प्रथम मिळते जुळते विचार असत श्रींनी मांडले आहेत असेच कोणा वाटेल. वस्तुस्थितीचे निदर्शन असल्याने ते समान. यास्तव भाषाही समान आहे योजली इतकेच. वेदोपदिष्ट मार्गाचे आचरण करून व्यक्तीचे उत्कर्ष त्यातून लोकांचे कल्याण व्हावे हेतू हा. या हेतूस कलौघात विशिष्ट मानव जातीवर पडतं. अडसर तो निर्माण होतो आघात श्रींचा त्यावर. त्यामागे या न समाजकारण नसे कसले राजकारण असण्याचेही न प्रयोजन शुद्ध हेतू श्रींचा तो. श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन संकल्प हा सोडून विचार करी श्रींचे मन पुढील प्रमाणे पाहते. मानवाचे शाश्वत कल्याण त्यासाठीच जर ही महान वेदविद्या असेल जाण कल्याण व्हावे वाटेच्या. तशी आकांक्षा असणाऱ्यांना अनपात्र होऊ पाहणाऱ्यांना अशा त्या सकलांना प्रत्येकाला पाहावं. त्या मार्गाचा अवलंब करून उद्धार करून घेण्याचा जाणं अधिकार आहे सर्वांना लागून समान अधिकार सर्वांस. हे स्पष्टपणे मांडण्याचा उद्देश आहे पहा श्रींचा. या वेदविद्या विषयाचा विचार ऐसा श्रींचा हो. काही विशिष्ट भक्तासह श्रींचे आदेश ते असत. कार्यास प्रवृत्त करीत श्रींचा आदेश असे की तुमच्या ऐहिक परमार्थिक आकांक्षा पुऱ्या कराव्यास टाका जबाबदारी आमच्यावर. लागा सरळ कामाला कार्याला. तुमच्या पहा कल्याणाची जबाबदारी आम्ही पत्करली. मानव कल्याणासाठी प्रयत्नशील व्हा तुम्ही. एका महान कार्याचे अंग बनता आलेसाचे याचा आनंद लुटा श्रींचे आदेश ऐसे भक्तास. तात्याजी महाराजांनी श्रींस प्रव्रजा योग म्हणून आधीच उल्लेख करून ठेविला होता पहा की. संसारात राहणे परी अगदी अलिप्त असणे सकल व्यापात संन्यस्त असणे प्रव्रजा योग म्हणतात. सद्गुरूंच्या प्रथम पुण्यदिनी संन्यास घ्यावा ठरवले श्रींना मान्य असणारा म्हणून संन्यास होता तरी तसा. खुद्द श्रींच्याच मुखातून ऐका त्यांचे निवेदन शास्त्रशुद्ध हे विवरण श्री म्हणतात पहा की. आम्ही थोडेसे विरोधी मत करीत आहोत प्रदर्शित. आजचे संन्यासी भासतात केवळ दंडी आम्हाला. संन्यास वेदपणित
त्याहून निराळा होतं. कर्मपाश गळून पडणे असत वेदविहित संन्यास. अशा संन्यासाचा हेत दत्तात्रेय आदर्श दत्तात्रेय अवधूत धारण केले यज्ञोपवीत परी कौपीन नसेच. हाच खरा संन्यास. यालाच म्हणतात संन्यास. उद्धार व्हावा वाटे ज्यास यास्तव तळमळ जयाला. अशा तळमळीने संन्यस्त किती झालेले असतात. अशी संन्यासाची असत स्थिती सारी पाहती. पाहून अशा स्थितींना युगधर्मामुळे आचार्यांना नवी परंपरा पाहना करावी लागली प्रस्तावित. धर्म सांगण्याचा अधिकार येतो संन्यास ग्रहणानंतर. ऐसा रूढीचा प्रभाव तर सर्वत्र होता प्रभावी. रात्री केले शिखामुंडन, नंतर केले म्हटले नारायण. ऐसे करता जर प्राप्त जाणं संन्यास पहा होईल, तर मग संन्यासी आणि वेड्यात फरक मुळीच न राहता. न्यायालय तसा फरक न करता अध्यात्मात फरक असेल. कर्माधिकार प्राप्त होतं शिखासूत्रानेच सर्वांतरत. जेव्हा ती गळून पडत आपोआप पहाटे, तेव्हा तो खरा संन्यास असत. संन्यास ही दीक्षा नसत, संन्यास ही अवस्था असत. मुख्य फरक हाच तो. अधिकार ग्रहणानंतर केवळ 1-2 वर्षात तर श्रींनी व्यक्तविलेले हे विचार अत्यंत मौलिक असतील. श्रींच्या तत्वप्रणालीचे त्यांच्या कार्याचे निदर्शन घडवते साचे विचारप्रणाली श्रींचीही. श्रींची विचारप्रणाली फार नंतरच्या काळात व्यक्त केली, अगदी स्पष्टपणे मांडलेली विचारधारा आपली. 1942 साली त्रिपुरी मंत्र दीक्षा मिळाली. त्यामागील संकेताची कळी श्रींना व्याप्ती कळताच. भाऊराव पेशकर, कांतीलाल पटेल, बावडेकर, नानूभाई व्यासतर, डाह्याबाई पटेल ही सर्व भक्त मंडळी श्रींच्या अत्यंत प्रेमात आली. त्या श्रींनी पाठवली पत्रे, घटना कळवल्या. एका पत्रात श्री लिहितात, काही वेळा प्रसंगोचित निरनिराळ्या मते असत मांडलेली पाहती. कधी कोणा भक्तिमार्ग, कधी कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, कधी तर योगमार्ग असतो आम्ही सांगितला. अशा मतांचे मंडन साधकाची तयारी पाहून मानसिक स्थिती जाणून केले असते अनुरूपण. आम्ही अनुभवजन्य ज्ञान करीत असतो पहा कथन. साधना त्यावेळी आम्हा जाण अल्प अवकाश लागला. याचे कारण पूर्वकाली एखाद्या जन्मी कठीण भली तपस्या आम्ही आचरली. तपस्येच्या द्वाराया आम्ही अंतिम साध्य केवळ प्राप्त करून घेतले सकल असे म्हणण्यास आम्हाजवळ पुरावा आहे पहावो. ईश्वरी साक्षात्कार होण्यास कोणतीच साधना करावयास लागली नाही आम्हास. प्रत्यक्ष श्रींचे हे बोले. श्रींच्याच पहा शब्दात अधिकार त्यांचा प्रकट होतो. प्रत्यक्ष पुरावा लावत अन्य दाखले कशाला. 14व्या अध्यायात परशुरामांच्या समवेत श्रींचे महान प्रवास होतो. सुरस अत्यंत भागा. वंदन करून पहा श्रींना. मस्तक ठेवले श्रींच्या चरणा. 13वा अध्याय हा जाणा समाप्त येथे झाला. अध्याय 13वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गजाननार्पणमस्तु.